सैनिक टाकळी कडकडीत बंद, मारहाण प्रकरणातील गावकऱ्यांचा रोष, निषेध फेरीद्वारे तीव्र संताप व्यक्त. सैनिक टाकळी येथे प्रस्तावित MIDCच्या विरोधात काल रविवारी झालेल्या आंदोलनादरम्यान घडलेल्या दुर्दैवी प्रकाराचे तीव्र पडसाद आज गावात उमटले. आंदोलनादरम्यान काही आंदोलक आणि नागरिकांना मारहाण झाल्याचा आरोप करत आज संपूर्ण सैनिक टाकळी गावात उत्स्फूर्तपणे कडकडीत बंद पाळण्यात आला आहे. काल झालेल्या आंदोलनावेळी काही अनुचित प्रकार घडल्याने ग्रामस्थांमध्ये प्रचंड रोष निर्माण झाला होता. नागरिकांवर झालेल्या कथित मारहाणीच्या निषेधार्थ आज सकाळीच गावातील सर्व तरुण, महिला आणि ग्रामस्थ एकत्र आले. त्यांनी गाव बंदची हाक देत जोरदार निषेध नोंदवला. आज सकाळी गावातून एक निषेध फेरीचे आयोजन करण्यात आले आणि या फेरीत मोठ्या संख्येनं ग्रामस्थ सहभागी झाले होते. घोषणाबाजी करत ग्रामस्थांनी राष्ट्रध्वजाचा अवमान करणाऱ्यांवर आणि मारहाण करणाऱ्यांवर तातडीनं कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली. प्रशासनाच्या भूमिकेबद्दल यावेळेस ग्रामस्थांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. या बंदला ग्रामस्थांचा अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. कायदा आणि सुव्यवस्था राखत अत्यावश्यक सेवा वगळता गावातील सर्व लहान मोठी दुकाने, हॉटेल आणि व्यावसायिक प्रतिष्ठाने पूर्ण वेळ बंद ठेवण्यात आली. तसेच गाव परिसरातील रस्ते आणि बाजारपेठा शुकशुकाट पाहायला मिळाला. कोणती अनुचित घटना घडू नये आणि कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहावा यासाठी गावामध्ये आणि परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. वरिष्ठ पोलीस अधिकारी परिस्थितीवर सतत लक्ष ठेवून आहेत. जोपर्यंत दोषींवर कठोर कारवाई होत नाही तोपर्यंत आमचा लढा सुरूच राहील, असा पवित्रा ग्रामस्थांनी घेतला असून गावात तणावपूर्ण शांतता आहे. नमस्कार, मी अमर पाटील. आता जवळजवळ 1.5 महिना झाला चालू आहे आमचं आंदोलन. या आंदोलनाची दिशा होती कालची आपण जयसिंगपूरला यड्राव साहेबांच्या कार्यालयावरचा मोर्चा. हा मोर्चा गेल्यानंतर जयसिंगपूरमध्ये थांबवून आमच्या शिष्टमंडळाला बोलवून घेतलं. बोलवून घेऊन तिथं तिने गावगुंडांना बोलवून घेऊन आमची चर्चा फिसकटल्यानंतर आमच्यावर मारहाण करण्यात आली. आम्हाला गळपट करण्यात आली, मारहाण करण्यात आली. त्याचा निषेध म्हणून आम्ही आज काय केलो, गाव बंद केलो पूर्ण. आणि गावातनं ही निषेध फेरी होणार आहे. या निषेध फेरीमध्ये आम्ही या गाव बंदमध्ये आम्ही सैनिक स्कूल सुरू करालो. या सैनिक स्कूल्सपायी आम्ही शाळा देखील बंद करायने. यामध्ये जीवनावश्यक वस्तू, मेडिकल आणि दवाखाना हे सोडून सर्व व्यावसायिक यांनी आम्हाला सगळ्यांनी सहकार्य केलं आहे. आणि या बंदला त्यांनी सर्वांनी उत्स्फूर्तपणे पाठिंबा दिला आहे. आणि ह्या पेटला आम्ही आता काय इथून काय पुढं आम्ही मागं अजिबात हटणार नाही. आम्ही जोपर्यंत MIDC रद्द होणार नाही हे रद्द घेतल्याशिवाय आम्ही अजिबात थांबणार नाही, हे एवढं सांगतो. आणि आजची जी फेरी आहे आता फेरी आपण पूर्ण या आक्रोश आणि त्यांचं जे निषेध आहे, निषेध म्हणून जे फेरी होणार एवढं सांगतो आणि मी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. ब्युरो रिपोर्ट, SPN मराठी, सैनिक टाकळी.